नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीचा निकाल जो आहे आता हळूहळू लागत आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती तो शो होत आहे। तर पहा मित्रांनो, तुम्हाला जर निकाल बघायचा असेल तर त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे व्ही क्लासेस आणि लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आतापर्यंत कुठल्या पदांचा निकाल लागलेला आहे आणि यापुढे जे आहे कुठल्या पदांचा निकाल इथे लागणार आणि त्यासोबतच मित्रांनो बघा, काही या जिल्हा परिषद भरतीमध्ये काही पदांची जी परीक्षा आहे ते बाकी आहे मित्रांनो, ती सुद्धा केव्हा होणार ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघू शकता की वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि रिंगमन या दोन पदांचे बघा इथे रिझल्ट इथे लागलेला आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदेचा। आणि आता त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा जो वेळापत्रक आहे, परीक्षेचा वेळापत्रक हा रायगड जिल्ह्याचा आहे आणि यामध्ये 7 तारखेला सर्वात आधी बघायचं तुम्ही बघू शकता की रिंगमन, दोरखंडवाला आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा या दोन पदांसाठी एक्झाम झाली होती। आणि त्यानंतर 8/10/2023ला विस्तार अधिकारी सांख्यिकी, 10/10/2023ला विस्तार अधिकारी कृषी व आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर 11/10/2023ला लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठीची एक्झाम झाली होती। तर पहा मित्रांनो, सेम या सिरीजनुसारच रिझल्टसुद्धा लागत आहे। सर्वात आधी बघा रिंगमन आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा हा लागला आणि यानंतर जो आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि कृषी आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा निकाल आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। सेम या सिरीजमध्येच निकाल इथे बघायला मिळणार आहे। आणि तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो अधिक की इथे बघा जे आहे यामध्ये आरोग्य सेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांची इथे एक्झाम आतापर्यंत झालेली नाही आहे मित्रांनो। आणि याची एक्झाम केव्हा होणार तर बघा मित्रांनो, आतापर्यंत जे आहे TCS जी एक्झाम घेते, TCS आणि IBPSचा जो शेड्यूल जो होता पॅक होता, कारण तुम्हाला माहिती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जी आहे परीक्षा इथे चालू होत्या मित्रांनो, त्यामुळे त्यांचा जो शेड्यूल तिथे पॅक होता। तर 19 तारखेपर्यंत जो आहे मित्रांनो त्या सर्व एक्झाम तिथे उरकलेल्या आहेत। त्यामुळे आता जे आहे TCS आणि IBPSचा शेड्यूलमध्ये कुठलीही एक्झाम नाही आहे मित्रांनो आता जानेवारीच्या एंडिंगनंतर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये। तर त्यामुळे जे ही उर्वरित पदं आहेत त्यामध्ये आरोग्य सेवक आणि बघा कंत्राटी ग्रामसेवक हे दोन पदं त्यामध्ये येतात मित्रांनो। तर यांची एक्झाम आहे ते आपल्याला इथे फेब्रुवारीमध्ये ते बघायला मिळण्याची इथे दाट शक्यता आहे। तर पहा, आणि त्यानंतर बघा सेम या सिरीजनुसारच ज्या सिरीजमध्ये जी एक्झाम झालेली आहे मित्रांनो त्या सिरीजनुसारच रिझल्ट स्टेप बाय स्टेप वन बाय वन एका पोस्टचा इथे लागत आहे मित्रांनो। तर पहा, तर बघा इथे व्हिडिओ थांबवता येतेच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।